10 उपाध्यक्ष या जिल्ह्यावरती नेमलेले आहेत, 10 सचिव, 4 सरचिटणीस, महिला आघाडी, युवा मोर्चा असे 7 मोर्चा आहेत। अशी पूर्ण एक 80 जणांची टीम बनवलेली आहे। काय झालं की आपण जेव्हा मी जिल्हाधिकारी झाल्यापासून अंबरनाथ निवडणूक असेल, अंबरनाथची निवडणूक असेल, कल्याण डोंबिवलीची निवडणूक असतील, अशा काळामध्ये ह्या दोन्ही निवडणुका तसेच त्याच्यामुळे बरेचसे लोकांना सामावून घ्यायचं होतं। जुने कार्यकर्ते ज्यांना नगरसेवक तिकीट मिळालेलं आहे त्यांना ह्या कार्यक्रमामध्ये घेतलं नाही आहे, कारण की कसं आहे की संघटना बांधण्यासाठी काम करायचं होतं आणि आमच्यामध्ये एक अशी पद्धत आहे की एक व्यक्ती एक पद, त्यामुळे ही टीम थोडीशी संघटना म्हणजे सगळी टीम बनवायला थोडासा आम्ही वेळ घेतलेला आहे। आता ते बाहेरचे राहिले नाही आहेत, आमच्यामध्ये आले ते आता आमचे सहकारी आहेत आणि भारतीय जनता पार्टी नेहमीच आपल्या सगळ्यांना श्रुत माहिती आहे की सहकार्याने घेऊन चालतं। काही नाही, बॅलन्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे। जुने जे गेलेले होते ते भाजपाचेच होते, भाजपाचेच आहेत आणि पूर्वी भाजपातच होते। थोडंसं तुम्ही ज्याप्रमाणे म्हणता की बॅलन्स करण्याचा पद्धत केले, बॅलन्स नाही, आम्हाला संघटना चालवायची आहे। संघटनेमध्ये बॅलन्स नाही, एकता चालते, ते एकीवर आम्हाला काम करायचं। जर आपण पाहिलं असतील त्याप्रमाणे या पुढील काळामध्ये 2029 पर्यंत ज्या निवडणुका येणार आहेत त्यासाठी संघटनात्मक जे शक्य होईल, जे करावं लागेल, ज्याप्रमाणे करावं लागेल, त्यासाठी आमची ही जिल्ह्याची टीम संपूर्णपणे कार्यरत असणार। आणि टीम आमची सगळी ती पाहिली असेल, सगळेच एकदम ताकदवर आणि काम करणारी लोक आहेत सगळी टीममध्ये। सगळी टीम बघा, सगळे अनुभवी आहेत, काम करणारे आहेत आणि त्यांच्यामध्ये एक वेगळं एक ताकद आहे की प्रत्येक विषय हँडल करण्याची, अशीच आम्ही घेतलेली आहे। रवींद्र चव्हाण साहेब भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या पक्षीय कामकाजाची घोडदौड महाराष्ट्रभरामध्ये सुरू आहे आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभरामध्ये जे पक्ष संघटनात्मक काम आहे त्याची जी प्रक्रिया जी सुरू आहे त्याच्यामधल्या प्रक्रियेमध्ये आज आमच्या जिल्हाध्यक्ष नंदूजी परब यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्ह्याची कमिटी घोषित झालेली आहे। भारतीय जनता पार्टी हा सातत्याने काम करणारा पक्ष आहे। निवडणुका असो किंवा निवडणुका नसो, सातत्याने लोकांचे प्रश्न आणि लोकांमध्ये राहून काम करणारा हा पक्ष आहे। आज आमची जिल्ह्याची कमिटी घोषित झालेली आहे। मी सर्व पदाधिकाऱ्यांचं, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो